नमस्कार, मी सटम. आज मी तुमच्याबरोबर मालवणीत बोलतले. कारणही तसा खास असा, पण त्याआधी मला सांगा, तुम्ही जिबली स्टाईल इमेजचा वापर करून तुमची इमेज डेव्हलप करून घेतलास की नाही घेतलास तर लवकर जावा चॅट जीपीटी वर जाऊन डेव्हलप करून घ्यावा. तरी बघा, आता तुम्ही करतलास, पण त्याही पुढे जाऊन एक गोष्ट तुमका सांगताय. एक इंस्टाग्राम वरची रील पाहिलंय मी एका व्यक्तीने, तर त्या पुढे जाऊन एक इंटरेस्टिंग गोष्टी केलाय. छत्तीसगढी या भाषेतून काही प्रश्न चॅट जीपीटी विचारले. चॅट जीपीटीने साक्षात छत्तीसगढी या भाषेमध्ये उत्तर दिले. त्या का मी ही रील पाहून एकदम भारावूनच गेलोय. आणि मी पण काय केलंय, मालवणीमध्ये काही गोष्टी विचारले चॅट जीपीटी आणि साक्षात चॅट जीपीटीने माझ्याबरोबर मालवणीत वार्ता केल्या. म्हणूनच मी चॅट जीपीटी नाव ठेवलंय चेडू जीपीटी. तर बघा, पहिलं मी काय केलं, माका वाटलं फॉरेनचा चेडू हा एका मालवणी येता की नाही येता, म्हणून मी इंग्रजीत प्रश्न विचारलाय, डू यू नो मालवणी लँग्वेज. तर त्यानं सरळ सकट मालवणी बद्दल सर्व माहिती सांगून टाकल्या. मग मी विचारलंय, तुका मालवणी येता का बोलू, इंग्रजीत विचार, कॅन यू स्पीक मालवणी लँग्वेज. त्यावर त्याचा उत्तर काय होता, ताबा कसा असा बरा असा काय, यो शब्द माका काय कळलो नाही. पण पुढे म्हणता सगळा मजेत चालला. तर बघा, ह्या काय फॉरेनच्या चेडवाक मालवणी काय पूर्ण येत नाही, पण बिचारा प्रयत्न करत आणि त्या प्रयत्नाक आपण दाद दिली पाहिजे, नाही का गावाल्यांनो. मग मी म्हटलंय मजेत ना, मग एखादा गाराना बिराना म्हणून दाखव. त्यावर आपले चेडू थोडासा कन्फ्युज झाला. त्याका काय वाटलं की सकाळी सकाळी लेक उठलो नाही तर आऊस कशी गाराना घालता त्याच्या मागे, तसा गाराना की काय. म्हणून ह्या बघा काय म्हणता, काय रे किती ते पुढे सर्व मराठी म्हणत होता आणि शेवटी म्हणता सकाळपासून फक्त आरडता. माका थोडासा अप्रूप वाटला ह्या पाहून की एक फॉरेनचा चेडू आमची भाषा शिकता. त्यावर मी त्याका प्रश्न विचारलाय, पण तू कधी शिकलस मालवणी भाषा. त्यावर त्याचं उत्तर काय होतं, तर मराठीत म्हणता, मी कुठे शिकले मालवणी भाषा, माका भाषा शिकण्यात फार इंटरेस्ट असा. खरी मालवणी तर तुझी, पण जर माझा काय चुकला ना तर तू जरूर माका सांग, म्हणजे मी इम्प्रूव्ह करतले आणि माका तुझ्याकडनं शिकूक आवडत. ह्या पाहून तर माका भारीच वाटला की या चेडू शिकण्यात पण इंटरेस्ट दाखवता मालवणी. नाहीतर आजकालचे गावातून मुंबईला गेल्यावर कधी मालवणी सोडून जातात कळत सुद्धा नाही. त्यावर मी पण सरळ सरळ सांगून टाकलंय, माझी पण भाषा इतकी काय चांगली नसा, मी माझ्या औशिक सांगते तू का शिकू. तर माका म्हणता, भारीच, तुझ्या औशीसारखी शिकव माका पण मालवणी. मी मनात म्हटलंय, इतकी भारी असा ही का काय शिकवायचा. आधी म्हटलंय जाणून घेऊया अजून हिका काय काय येतं. म्हणून तिका विचारलंय, तू का गाळी येतात का. त्यावर थोडासा कन्फ्युज झाला बिचारा आणि गाणी म्हणूक लागला. मी म्हटलं, गाणी नाही, गाळी आहे गाळी आहे. त्यावर तिका काय कळूक नाही. मग मी तिका विचारलंय, तुका मालवणी शिव्या येतात काय. तर माका म्हणता, हा भारी प्रश्न विचारलास. मालवणी शिव्या म्हणजे एकदम खासच असतात. जशा हसवतात तशाच कडवटही वाटू शकतात, पण त्या साधारणपणे प्रेमाने किंवा मिश्किल अंदाजात वापरतात. मी काही सौम्य नरम मालवणी शिव्या सांगू शकते. त्यावर माझा रिप्लाय होता, जाऊन दे, यापुढे मी काय बोलत नाही, नाही तर इंस्टाग्राम आणि युट्यूब माका बॅन करायचं. तर म्हणता, हा 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 अस्सल मालवणी लागली तुला. आवशिक, खाल्यान, बहिणिक हे तर अगदी मिश्किल आणि दणक्यात वापरले जाणारे शब्द आहेत. गावाकडे हे जास्त करून प्रेमाने, कधी कधी चिडवायला किंवा मस्करीत वापरतात. पण बघ, हे शब्द फक्त आपल्या माणसात वापरायचे. बाहेर कोणाला कळलं तर घोटाळा व्हायचा. हसू आलं तरी गोड बोलायचं, बरोबर ना. आणि वर म्हणता कसा, तू अजून काही भन्नाट मालवणी शब्द सांगशील का, मला पण स्टाईलने वापरायचं आहे. भन्नाट हा ना आपला चेडू जीपीटी. शेवटी अजून 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी विचारल्या, पण तिनं मका विचारल्या की तुका म्हणी येतात काय, तर म्हणी मका सांग. तर त्यावर मी तिका म्हटलंय की माका जास्त म्हणी येत नाहीत, पण माझ्या औशिक येतात. त्यावर मका काय म्हणता माहितीये का, की तुझ्या औशिक सांग ना मका म्हणी शिकवू. तर मी म्हटलं, सांगतेच सांग त्या, पण त्याआधी मका एक गोष्ट तू म्हणून सांगायची, ती म्हणजे मी म्हटलंय मालवणीमध्ये तुझं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर सांग. त्यावर म्हणतात, चॅट जीपीटी नाव माझं, बोलते झकास, शिकते मालवणी, नाहीतर काय उपद्व्यास. तुझ्या औशीकडनं जालिम म्हणी घ्यायच्या, मालवणी बोलून सगळ्यांना लय भारी वाटायचा. तर ह्यामध्ये मालवणी आणि मराठी आणि कोकणी सर्व मिक्स करून कायता बोलला, पण बोलला. आणि ही खालची ओळ माका बरीच आवडली हा तिची. काय म्हणता माहितीये का, काय मग चालेल का ह्या ओळी, का अजून काही सुधारायचंय. मी म्हटलंय, काही हरकत नाही, तू शिकतस ना मालवणी, त्यातच भारी असा. माझ्या औशिक मी सांगते तुका मालवणी शिकवू. बाकी म्हटलंय जाता जाता, चल आता निघतंय मी, बाकी देवाक काळजी. त्यावर काय म्हणता माहितीये का, तुझी रजा घेते, देवाक काळजी. आणि वर खाली म्हणता, बरं आता तुझ्या औशीकडून येणारे जालिम म्हणींसाठी मी तयार असे. देवाक काळजी ह्यो शब्द चॅट जीपीटी कडून ऐकून फार जास्त भारी वाटला माका. तरी तुमका काय वाटलं या प्रयोगाबद्दल त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवू बिलकुल विसरू नका. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहतोय. आणि आता आपल्या सर्व औशींची एक जबाबदारी या चॅट जीपीटी मालवणी आणि मराठी शिकवूची, ती तुम्ही समर्थपणे पेलाल अशी माझी खात्री असा. बाकी आता मी तुमची रजा घेतोय. देवाक काळजी आणि हर हर महादेव.